हॅलो, नमस्कार. मी योगेश सोनल रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मराळ मच्छी घेतली आहे डोकीन. मराळ आणि डोकीन एकच असते. बघा तिला आता मार्केटमध्ये आणली आपण. तिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही मच्छी किती ताजी. त्यात आपण हळद, मीठ आणि एक जीव करून घेऊ. बघू शकता तुम्ही. नंतर गॅस चालू करून घेतला आहे आपण आणि आज पूर्ण खांद्याची टाईप जसे जुने लोक भाजी बनवायचे तशी बनवतो आहे आपण. मग कांदे चांगलेपैकी गॅसवर चांगले भुजून घेतो आहे आणि खोबरंही आपले जुने लोक तसे करायचे तसंच आपण करतो आहे आता. खोबरं मस्तपैकी लाल आणि काळ्या भाजून घेतो आपण. बघू शकता तुम्ही. नंतर त्यानंतर धनेही आपण भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही. आता आपण मसाला चांगला भाजून घेतला आहे आपण. लसूण, अद्रक, कोथिंबीर हा मसाला पूर्ण आता मिक्सरमध्ये एकजीव करून घेऊ. तुम्हाला आमचं चॅनल कसं वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही डोकीन मच्छी स्वादिष्ट असते. हिवाळ्यात फार चांगली लागते आणि याच्यात काटा एकच काटा असतो. बघू शकता तुम्ही. जिरे टाकले आपण आणि धने टाकून घेतले आपण आता आणि मिक्सरमध्ये आपण थोडं पाणी टाकून एकजीव करून घेऊ शकतो आणि परत गरम कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल घेऊ. तेल घेतले बघू शकता तुम्ही. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम झालं त्याच्यात तेजपान, हिंग आणि जे वाटण झाले तयार आपण एकजीव करून आता तेलात टाकून घेतलं आहे. बघू शकता एक वाटण किती छान झालेली आहे आणि आपण तिला परत 4 ते 5 मिनटं आपण वाटणला चांगल्यापैकी ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. बघू शकता तुम्ही. आता मसाला थोडं तेल यायला सुरुवात झाली. त्याच्यात आपण लाल चटणी घरगुती 1 चम्मच, मसाला घरगुती 1 चम्मच आपण टाकून घेतला आहे. बघू शकता मसाला किती छानपैकी लाल झालेला आहे आणि आता मसाल्यातनं तेल साईडला येते म्हणजे मसाला पूर्ण चांगला भाजला गेला आहे. बघू शकता तुम्ही. मसाला चांगल्यापैकी झालेला आहे बघू शकता तुम्ही आता. त्याच्यात आपली जी मच्छी होती ती हळद मीठ लावली आपण त्याच्यात टाकून घेऊ. मच्छी मसाल्यात कलतल्यामुळे एकत्र केल्यामुळे मच्छी चांगलीपैकी कडक राहते आणि मरळ मच्छी तुटत नाही. बघू शकता मी आता आजकालच्या मच्छी असतात आपण टाकल्यानंतर त्याचे तुकडे पडतात पण ही मच्छीचे तुकडे पडत नाही. बघू शकता तुम्ही. मच्छीला चांगल्यापैकी मसाला लागला आणि आपण थोडं गरम पाणी केलं होतं. मच्छी चांगल्यापैकी एकजूट झालेली आहे. आता आपण जे गरम पाणी केलं होतं ते आपण टाकून घेऊ. गरम पाणी सहसा टाकल्याने भाजीला चव चांगली येते. थंड पाणी टाकायचे नसते. थंड पाणी टाकल्यामुळे भाजी बेचव लागते. बघू शकता तुम्ही भाजी किती छान जमते बघू शकता. आपण चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आता. कारण की मीठ हळद लावल्यामुळे त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आपण. आता भाजी पूर्णपणे आता तयार होते बघू शकता तुम्ही. आता मच्छी ही चांगली शिजलेली आणि तुकडेही ओलसरही झाले नाही याच्यामुळे बघू शकता तुम्ही. ही मच्छी खाण्यासाठी फार स्वादिष्ट असते. लहान मुलंही खाऊ शकतं आणि भाजीची आता झालेली आणि पीसही शिजलं आहे बघू शकता तुम्ही आता. आणि आपण आता भाजीला चांगलं एक उकळ बसलो आहे. आता आपण प्लेट लावून घेऊ. बघू शकता भाजी इतकी छान झालेली आहे. हे लहान पोरं, मोठे पोरं सर्व लोकं खाऊ शकतात. आणि आमचं चॅनल तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ही भाजी एकदम खाण्यासाठी फार चांगली झकास लागते. बघू शकता तुम्ही. आणि धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा.